तुम्ही ओळखलंच असेल, जर नाही ओळखलं तर मी तुम्हाला सांगते, ही आहे जवस आणि जवसाची चटणी खूप छान आणि टेस्टी खमंग अशी लागणारी चटणी आहे। जसे की शेंगदाण्याची चटणी असते त्याचप्रमाणे जवसाची ही चटणी आपण रेडी करूयात। तर ही रेसिपी खूप झटपट तयार होते। तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजून येईल की मी यात काय काय घातलेलं आहे। तर अगदी तव्यावर चांगली ब्राऊन होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे। गॅसला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे कारण जवस लवकरच भाजले जाते म्हणून ती जळू नये म्हणून तिला लगातार हलवत राहायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। तर या चटणीला तुम्ही चपातीसोबत किंवा बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर किंवा नाचणीची भाकर यासोबतही तुम्ही खाऊ शकता। खूप छान आणि टेस्टी खमंग अशी चटणी लागते। तर आता इथे चांगलं ब्राऊन झालेली आहे जवस, तुम्ही बघू शकता। आता मी इथे पूर्ण एका प्लेटीमध्ये काढून घेत आहे। तर आता इथे प्लेटीमध्ये काढल्यानंतर मी आता इथे लाल मिरच्या 7 ते 8 लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि सोबतच लसूण घेतलेला आहे। लसूण भरपूर वापरायचं आहे कारण लसणाने खूप छान चव येते। तर हिरव्या मिरच्याही घालू शकता तुम्ही यात, पण लाल मिरची सोबत केली ना तर खूप छान टेस्टी लागते। तर 1 चमचा मी इथे जीरा घातलेला आहे। आता आपण हे तिन्ही चांगलं ब्राऊन करून घेऊया। जास्त ब्राऊनही नाही करायचं आपल्याला, फक्त हलकंसं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तव्यावर अशा पद्धतीने। आता चांगलं थोडंसं ब्राऊन झालेलं आहे जिरा आणि लसूण मिरच्या। तर आता आपण याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। तर आता हे मी सगळं काढून घेतलेलं आहे, जवस आणि सगळं मिश्रण एकत्र केले। तर आपल्याला इथे मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार। मीठ ॲड केल्यानंतर आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। तर आपल्याला खूप बारीकही नाही करायची, मीडियममध्ये करायची मिक्सरमध्ये। तोपर्यंत मी इथे गॅसवर 1 चमचा तेल घातलेलं आहे। तर चटणी बारीक झालेली आहे मिक्सरमध्ये अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आता मी इथे तेल गरम झालेलं आहे, तर तेलामध्ये हे पूर्ण मिश्रण मी टाकत आहे आणि कमी आचेवर मंद आचेवर इथं मी परतून घेत आहे चटणीला। अशा पद्धतीने तुम्ही चटणी रेडी केली की तुम्ही चांगले 8 दिवस तुम्ही ही चटणी खाऊ शकता। म्हणजे काचेच्या कंटेनरमध्ये किंवा स्टीलचा डब्बा असेल त्यामध्ये तुम्ही याला टाकून चांगले 8 दिवस चांगली राहते ही चटणी। कुठे तुम्ही बाहेर जात असाल तेव्हाही तुम्ही करून घेऊन जाऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं आता लाल ब्राऊन होईपर्यंत चांगलं तव्यावर फ्राय करून घ्यायचं आहे। एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूपच छान लागणारी अशी हीच रेसिपी आहे। आपण समजा डाळ भात केलं आणि त्यासोबत काही केलं नाही आणि ही चटणी जर असेल तर खूपच छान लागते। आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी